नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो पुन्हा एकदा सर्वांचं आपला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दिक सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हार्दिक सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. खरं तर आज एक पत्रक आलं आणि त्या पत्रकामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉलेज मिसाल हा जी आर आहे का सर, जी आर आहे का मित्रांनो, हा जी आर वगैरे काय नाही, लक्षात ठेवा जी आर वगैरे नाही. हा एक माहितीच्या अधिकारांतर्गत जी काय आपण माहिती मागवतो त्या माहिती दिलेली आहे. मात्र ती जी माहिती दिलेली ती माहिती काय येते व्यवस्थित पहा. आपण फक्त जागा रिक्त जागांचा आढावा काय आहे एवढं पाहिलं. भरपूर जणांनी पाहिलं एवढ्या जागा रिक्त आहेत. तुम्ही भरपूर व्हिडिओज पाहिले असतील, काही छोटे छोटे त्याच्यावरती शॉर्ट्स आले ते पण पाहिले असतील. मात्र ते समजून घेतलं का त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी, नक्की त्या रिक्त जागा दिल्यात त्या इन्क्लुडेड 2022-23च्या भरतीच्या आहेत का त्या 24 पर्यंत जर एंडिंग असतील. ऍक्च्युली ही जी 22-23ची भरती होती ना, ती 22-23ची भरतीची जाहिरात कधी आली मित्रांनो, मार्च 2024ला. त्यांनी ज्यावेळेस मार्च 2024ला जाहिरात टाकली होती ना, त्यावेळेस त्या जागांचा विचार करून ती जाहिरात बनवलेली होती किंवा काढलेली होती. कप्पी कुतारा टप्पा असतो. आता मी तुम्हाला व्यवस्थितरित्या जे माहितीच्या अधिकारांतर्गत जी काही माहिती मिळालेली आहे तो जी आर एकदम व्यवस्थितरित्या समजून सांगतो काय आहे कशा पद्धतीने. आणि आगामी होणारी जी पोलीस भरती आहे 2024 आणि 25 या बाबतीत पण सगळी सविस्तर माहिती सांगतो. ज्यांना खरंच भरती करायची आहे आणि ज्यांना खरंच पोलीस व्हायचं त्यांनीच माझा व्हिडिओ पहा. ज्यांना व्हायचं नाही त्यांनी अजिबात नाही पाहिला तरी चालेल, कारण खूप महत्वाची माहिती देऊन जाणार हा व्हिडिओ असणार आहे. खूप महत्वपूर्ण माहिती आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार. एक दिलासादायक अशी माहिती आहे. एक तुम्हाला मैदान आणि लेखीसाठी एक प्रोत्साहन देणारी एक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार आहे. तत्पूर्वी जर नवीन विद्यार्थी असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून नवनवीन माहिती नवनवीन अपडेट मी तुम्हाला वेळोवेळी देत जाईल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल. आपण जातो आता व्हिडिओकडे. मित्रांनो, पोलीस शिपाई आणि चालक रिक्त जागा किती आहेत आणि मुंबई पोलीस दलात पुन्हा एकदा मोठी भरती होण्याची संधी का आहे किंवा कशामुळे येऊ शकते याचं पूर्णपणे माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देतोय. या ठिकाणी तुमच्या समोर मित्रांनो तुम्हाला दिसतंय, या ठिकाणी तुम्हाला दिसतंय मित्रांनो, महाराष्ट्र शासन 10/2/2025 म्हणजे ऍक्च्युली ते जे आहे ते 14/2/10/2 ते थोडंसं खालीवर झालेलं आहे. ठीक आहे. असो मित्रांनो, यामध्ये जे काही पवार सर होते त्यांनी जो काही हे टाकला होता त्याच्यावरती त्यांना प्राप्त झालेले डायरेक्टली त्यांनी सांगितलंय का अर्जदार अंकुश मोहन पवार यांच्या माहिती अंतर्गत प्राप्त अर्जाबाबत खालील प्रमाणे माहिती सादर करण्यात आलेली. मित्रांनो, माहिती समजून घ्या, थोडी व्यवस्थित माहिती समजून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल. त्यांनी काय सांगितलंय, जो पर्टिक्युलर म्हणजे तपशील होता तो तपशिलात त्यांनी काय सांगितलं की बाबा मुंबई पोलीस दलातील एकूण रिक्त पदे. ओके, मग त्यामध्ये तुमचं पोलीस शिपाई असेल, पोलीस वाहन चालक असेल, पोलीस बँड्समन असेल, या पदांची एकूण मान्यता पदे. ओके, मान्यता प्राप्त पदे किती व सध्या रिक्त असणारे पदे याबाबत माहिती मिळवण्याबाबत, रिक्त पदाचा पुढील भरती प्रक्रिया संदर्भात माहिती मिळण्याबाबत. म्हणजे जे रिक्त पद आहेत ना त्याचे पुढील भरती प्रक्रियेत येऊ शकतात त्याच्या संदर्भात हा म्हणजे माहितीचा अधिकार होता. आणि त्याच्यातून माहिती समोर अशी आली का मुंबई शहर पोलीस दलाच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई पदाची दिनांक 31/12/2024 पर्यंतची संख्याबळाची माहिती सांगितलेली त्यांनी. आणि त्याच्यात मंजूर पद आहेत मित्रांनो 40,623. आणि लक्ष म्हणजे एकट्या मुंबईचे बरं, एकट्या मुंबईचे. त्याच्यामध्ये पाठीमागच्या वेळेस 7,000 भरले, आता 2,500 भरले आणि आधीचे भरपूर भरले. असं केलेले मंजूर पैकी तेवढे भरण्यात आलेले. आणि आता एकूण किती रिक्त आहेत तर ते रिक्त आहेत 4,842. मग आता 4,842 जागा रिक्त आहेत. मग आता येणारी भरती मुंबई पोलीस मध्ये 5,000 जागांची भरती का नाही, एवढ्या जागा रिक्त आहे. 100% रिक्त जागांची भरती ही नाही, कधीच कोणती भरती शक्यतो 100% रिक्त जागांची घेत नाही. त्या लक्षामध्ये तुम्हाला माहित असेल, तलाठी भरती झाली लगेच येतं तलाट्यांच्या अजूनही जागा रिक्त, ग्रामसेवक भरती लगेच येतं ग्रामसेवकाच्या अजून जागा, पोलीस भरती लगेच येतं पोलीस भरतीच्या पोलिसांच्या अजूनही जागा रिक्त. म्हणजे ही पद्धत राहते. टिप काय दिली पहा त्यांनी खाली, टिप काय दिली ती महत्वाची, ती एकदा काळजीपूर्वकचा आकडा नुसता हे ना करू. पोलीस भरती 2021 मधील एकूण पोलीस शिपाई यांच्या 7,076 पदांपैकी 6,891 यांची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली. म्हणजे जे काही वेटिंग उचलले होते ना आता कालपर्यंत, ती वेटिंग उचलून सुद्धा 6,891 झालेत. म्हणजे अजूनही जवळजवळ 891 म्हणजे 900 झाला, 100-150 जागा तिथल्याच रिक्त आहे. प्रक्रिया पूर्ण झाली. आणि उर्वरित जे पद आहेत ते डायरेक्ट डिसेंबर 2024च्या रिक्त पदांमध्ये समाविष्ट आहेत. म्हणजे ऐका, जी आत्ताची जाहिरात आली ना बाळांनो, आत्ताची त्याच्यामध्ये ते रिक्त आहेत असं सांगितलं. कारण जाहिरात ही डिसेंबर 2024 ऑलरेडी पडलेली ती जाहिरात. आपली फॉर्म भरले आपण मार्च 24ला, जो सॉरी डिसेंबर 2024ला नाही, आपली मार्च 2024ला आपली जाहिरात आलेली आहे. लक्षामध्ये यांनी काय सांगितलंय, हे जे पद आहे ते 2024च्या रिक्त पदांमध्ये. म्हणजे काय माहिती का, जे आता 31 पर्यंत जी जाहिरात आली का नाही आली, आता 25 उजाडली. खरं जाहिरात कधी यायला पाहिजे नियमानुसार ती 24ला यायला पाहिजे, आली का नाही आली. मग ती 24ची जर आता 25 झाली ती जागा काय होणार त्याच्यामध्ये ऍड होणार. ओके,
पुढे त्यांनी सांगितलंय या रिक्त पदांमध्ये समाविष्ट, तसेच सदर रिक्त पदांमध्ये 22-23 मधील 2572 रिक्त पदे सुद्धा समाविष्ट आहेत. म्हणजे लक्षात येते तुमच्या 4842 मध्ये 2022-23 चे जे 2572 आहेत हे पण समाविष्ट आहे. म्हणजे एकूण रिक्त पदामध्ये मित्रांनो हे 2500 पण रिक्त, म्हणजे जाहिरात आली तर अजून फार तर मुंबईच्या 2500 जागांची येऊ शकते. हा त्याचा अर्थ होतो सर्वांचा. सिंपल आहे. रिक्त पद किती एकूण 4842 आणि त्यांनी काय सांगितलंय रिक्त पद किती आहेत 4842 आणि त्या रिक्त पदामध्ये काय 22-23 चे सुद्धा 2572 म्हणजे आता जे मुंबईचा काल निकाल लागला ते जे 2572 ते पण त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. कशामध्ये? ह्या रिक्त पदांमध्ये. मग ते जर या रिक्त पदांमध्ये समाविष्ट म्हणजे याचा अर्थ काय का 4842 रिक्त राहिले का? आता नाही राहिले, आता ती संख्या थोडी कमी झाली. समजलं? पुढे त्यांनी सांगितले मुंबई शहर पोलीस दलाच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई चालक पदाची सुद्धा 31/12/24 पर्यंतची संख्या मिळायची माहिती घेता एकूण मंजूर पद 2925 होते आणि 878 रिक्त आहेत. सॉरी 787 रिक्त आहे 787. तर मग आता पहा टिप काय सांगितली त्यांनी पोलीस भरती 22-23 मधील 917 रिक्त पदे समाविष्ट आहेत. म्हणजे आता जर मग आता इथं जर ते रेशो लावला वरच्या सारखा 927 रिक्त आहे आणि एकूण रिक्त 887 मग तिथे जागाच नाही निघू शकत चालकला असा विचार अर्थ होतो. लक्षात ठेवा माहिती मागवली जाते का माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती दिली जाते, माहिती पुरवली जाते, पुरवलेली माहिती खरी असते. मात्र एवढ्याच पदांच्या जागा येतील असं नाही. तिथं 4842 आहे ना, तिथं पुढच्या वेळेस तुम्हाला तिथं 8000 पण होऊ शकतं. 787च्या ऐवजी तुम्हाला त्या ठिकाणी 987 पण दिसू शकतात. अशा पद्धतीने GR ची पद्धत असते. त्यानंतर त्यांनी पुढे काय सांगितलंय का पोलीस शिपाई बँड्समन या पदाची बँड विभागातील रिक्त असलेल्या पदांची माहिती एका कक्षात संबंधित नाही. म्हणजे त्या कक्षात संबंधित ते वेगळं डिपार्टमेंट आहे थोडक्यात, म्हणजे त्यांची या कक्षाला संबंधित नाही ते. म्हणजे इथून जे शिपाई चालकची जाहिरात पडते त्या ठिकाणी बँड्समनचं नाही. पुढे त्यांनी सांगितले का मुंबई पोलीस भरती 21-22 मध्ये पोलीस शिपाई 7076 आणि पोलीस चालक 994 पदांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण करून नियुक्तीबाबत कार्यवाही चालू आहे. म्हणजे ऍक्च्युली त्या 18,000चीच कार्यवाही अजून चालू आहे. तर त्यातलेच काही वेटिंगवाले, काही उरलेले सुरलेले, काहींचे प्रॉब्लेम, काही क्लीन चिट वगैरे असणारे यांची भरती प्रक्रिया अजून चालू आहे. त्यात त्यांनी सांगितलं का मुंबई पोलीस भरती 22-23 मधील पोलीस शिपाई यांची 2572 व पोलीस शिपाई चालक 917 रिक्त पदांची पण भरती प्रक्रिया चालू आहे. म्हणजे दोन्ही पण भरती त्यांची अंतिम टप्प्यात म्हणजे त्याच्या वेटिंग वगैरे आणि ही चालू आहे. म्हणजे ही भरती प्रक्रिया चालू झाल्यास हिची पूर्णपणे सर्व झाल्याशिवाय त्या ठिकाणी तुम्हाला येणार नाही. आणि त्याच्यात अजून एक सांगतो EWS वाले जे विद्यार्थी EWS वाल्यांना जावं लागणार तिथं ते फॉर्म वगैरे भरून द्यावं लागणार, हमीपत्र भरून द्यावं लागणार. त्याच्यानंतर मग तुमचं ट्रान्सफर ACBC करायचं का ओपन करायचं का OBC करायचं याच्यामध्ये ते ट्रान्सफर तुमचं होणार. लक्षात अशा पद्धतीने हे परिपत्रक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने GR आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका. ह्या जागांमुळे काय फक्त एक बाकी लक्षात ठेवा ह्या जागा म्हणजे तुमच्या आगामी होणाऱ्या पोलीस भरतीची नांदी आहे. आणि मुंबई पोलीस विभागातल्या जागांची संख्या पाहता संख्याबळाची माहिती घेता मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असल्यामुळं याही वर्षी भरती होऊ शकते आणि आली वेळ तर अजून एक पण भरती या ठिकाणी घ्यावी लागेल. तुम्ही म्हणशाल सर मग 2 भरती झाल्या 4842 गेले मग संपलं का? अरे बाळा त्याच्या तुलनेत रिटायरमेंट पण दरवर्षी तेवढी होते. त्या जागा परत रिक्त होतात. त्या रिक्त जागांचं काय होणार हा पण मोठा प्रश्न असतो. त्याच्यामुळे लक्षात ठेवा आगामी पोलीस भरती ही लवकर येऊ शकते. त्यानुसार तयारी करा, त्या अनुषंगाने तयारी करा, जोरदार तयारी ठेवा. आणि तयारी करत असाल तर मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन येतो आपण खास आता आगामी होणाऱ्या 2025 मध्ये होणाऱ्या पोलीस भरती वनरक्षक, वनसेवक, तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षक असेल, लेखा कोषागार असेल, समाज कल्याण, आदिवासी विभाग, आरोग्य विभाग, ZP एक्झाम, CAT, TET, MPSC, UPSC, ग्रुप C, ग्रुप B सगळ्या एक्झामसाठी असणारी महाराष्ट्रातली एकमेव आपली चालू घडामोडी एक्सप्रेस ऑनलाईन टेस्ट सिरीज बॅच. ही बॅच मित्रांनो तुम्ही नक्की खरेदी करा. हार्दे सर संचालित हार्दे ऑनलाईन अकॅडमी आयोजित केलेली मित्रांनो अतिशय महत्वाचं मित्रांनो थोडक्यात सांगतो. रोज 25 प्रश्नांचा सराव होणार आहे तुमचा. रोजचे 25 प्रश्नांचा ऑनलाईन पद्धतीने सराव होणार आहे. रोजचे 25 प्रश्न तुमच्या रोज कानावर पडणार आहे. चालू घडामोडीचे प्रश्न कानावर पडणार आहे. त्याचबरोबर जे काही इतर पेपरचे कात्रण असतील किंवा काही माहिती असेल किंवा काही अपडेट असेल किंवा काही इमेज असतील अपडेटच्या काही फोटोज असतील ते सुद्धा तुम्हाला वर्षभर रोज त्या ग्रुपवरती मिळत जाणार आहे. रोज बॅच मध्ये पेपर व्यतिरिक्त पण माहिती तुम्हाला भेटली जाणार आहे. आणि तुम्हाला वाटत असेल तर पाठीमागची जी बॅच होती आपली त्या विचारा विद्यार्थ्यांना तुम्हाला समजेलच मराठी GKचं कसं होतं किंवा चालू घडामोडी कशा पद्धतीने बॅच होती. वैयक्तिक लक्ष आणि संपूर्ण मार्गदर्शन काही महत्वाच्या सूचना फॉर्म संदर्भात सगळी माहिती तुम्हाला त्या ग्रुपवरती आपण देत जाणार आहे.
मित्रांनो जास्त काही सांगत नाही, एकदा रजिस्ट्रेशन केलं की वर्षभर चालू करा म्हणजे ताण मिटून जाईल तुमचा, कसलाच काही गरज नाही. दर्जात्मक परीक्षाभिमुख प्रश्न असतात तुम्हाला तर माहिती, ते बाकीच्या सूचना वगैरे सांगत नाही. फक्त ₹75 फी. खाली जो नंबर दिसतो 97 66 85 36 तुम्हाला नंबर दिसतो खाली, त्या नंबरवरती ती फी पे करायची. स्क्रीनशॉट टाकायचा मला त्याच नंबरवरती आणि आपलं नाव आणि जिल्हा कळवायचा आहे आणि थेट टेस्ट सिरीजला प्रवेश घ्यायचा. एकदा 75 भरायचे आणि कंटिन्यू टेस्ट सिरीजचा लाभ घ्यायचा आहे पण 31 डिसेंबर 2025 पर्यंत. ओके, ठीक आहे. फक्त रविवारी सुट्टी राहील. अशा पद्धतीने आपली अतिशय महत्वाची टेस्ट सिरीज तुम्ही नक्की मित्रांनो या ठिकाणी खरेदी करू शकता. आलं लक्षामध्ये. आणि मित्रांनो त्याच्या पुढचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे का याचा अर्थ काय, हे जे परिपत्रक आले त्या परिपत्रकाचा खरा अर्थ काय, परिपत्रक म्हणजे जे माहितीच्या अधिकारांत खाली जी काही माहिती भेटली याच्यावरून एक समजते, तुमच्या लक्षात आलं असेल का काय समजते, की बाळांनो आगामी होणारी पोलीस भरती ही मोठ्या प्रमाणात नक्की होणार आहे. आगामी होणारी पोलीस भरती 100% होणार आहे. आगामी होणाऱ्या पोलीस भरतीत जागा 10,000 प्लस असू शकतात. आगामी होणाऱ्या पोलीस भरतीची जाहिरात सुद्धा लवकर येऊ शकते. आगामी होणाऱ्या पोलीस भरतीसाठी जर तयारी करत असाल तर तुम्ही जोरदार तयारी करा आणि 2024 आणि 2025च्या जागा जर एकत्रित केल्या तर अजूनही त्या जागा जास्त वाढतील. ह्या जागा फक्त 2024 पर्यंतच्या होत्या, 2025च्या नाहीत. 31 डिसेंबर 25 पर्यंतच्या जर आगामी होणाऱ्या भरतीत ऍड केल्या तर ह्या आणि ह्या मिळून मोठी भरती होईल. वयवाढीवाल्या विद्यार्थ्यांना पण संधी मिळेल. वयवाढी संदर्भात पण काय अपडेट आहे लवकर मी तुम्हाला सांगेलच. त्यासाठी पाहत राहा आपला युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दिक सर आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो. आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत मित्रांपर्यंत पण पोहोचवा. अतिशय महत्वाची माहिती अपडेट तुम्हाला मिळत राहते. भेटूया मित्रांनो आपण पुन्हा एकदा. जय हिंद, जय